नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा एक कोर्स पाहणार आहोत जो आहे बीएससी जिओलॉजी. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, सब्जेक्ट कोणते आहेत, कोणी हा कोर्स निवडायला पाहिजे, जॉब्स कोणते आहेत, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया की बीएससी जिओलॉजी हा कोर्स काय आहे. सिंपल अँड शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगत आहे. नावच आहे बीएससी जिओलॉजी. हा सायन्स अंतर्गत येणारा जिओलॉजीचा कोर्स आहे. जिओलॉजी याच्यामध्ये काय असतं तर सिंपल जे वॉटर रिसोर्सेस असतात, जे पेट्रोलियम रिसोर्सेस असतात, तसंच आपले पृथ्वी तलाव आहे, क्लायमेट चेंज आहे, तर जे जिओलॉजिकल गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा डिटेल्ड अभ्यास तुम्हाला या जे पूर्ण अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये शिकण्यासाठी मिळतो. आणि या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो, जो की रेग्युलर बेसिसवर अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागते टू टेक द ऍडमिशन. तर सिंपल यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 12th पास विथ मिनिमम 50%. आता तुमचा हा प्रश्न असेल की स्ट्रीम कोणती, तर तुमचं पीसीबी असेल, पीसीएम असेल, नो मॅटर व्हॉट. तुम्ही हे दोन्ही सब्जेक्ट मधून जरी तुमचा पीसीबी असेल ओनली किंवा पीसीएम असेल किंवा पीसीएमबी असेल तरी चालतं. सिंपल तुम्हाला ओनली मिनिमम 50% मार्क्स असणे गरजेचे आहे आणि तुम्ही 12वी पास आउट असले पाहिजे, तेव्हा तुम्हाला इझिली याच्यासाठी ऍडमिशन मिळते. आता 12वी पास आउटच का, कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि 12वी पास आउट विद्यार्थीच यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. आता पाहूया की यासाठी ऍडमिशन प्रोसेस काय काय आहे. त्या ऍडमिशन प्रोसेस जे असते ते तुम्ही ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. जे ऍडमिशन तुम्हाला मिळतं ते तुमच्या मार्कच्या बेसिसवर पण मिळतं आणि काही ठिकाणी मेरिट बेस आहे. आता मार्कच्या बेसिसवर कुठे मिळू शकतं, महाराष्ट्रात ऍज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेर कॉलेजेस आहेत तिथे हा कोर्स ऑफर केला जातो, म्हणजे शिकवला जातो. तुम्हाला डायरेक्टली तिथं कॉलेजला जाऊन किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करून सिंपल तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून जे आहे फी पे करून ऍडमिशन घेऊ शकता. हे झालं तुमच्या मार्कच्या बेसिसवर. मेरिट बेस काय आहे तर सिंपल प्रोसेस असते एक ऍडमिशन प्रोसेस. सिंपल तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावं लागतात, तुम्हाला अप्लाय करावं लागतं. त्याचबरोबर तुम्हाला त्या कॉलेजची किंवा त्या युनिव्हर्सिटीची त्यांच्या लेवलची एक एक्झाम असते, एंट्रन्स एक्झाम असते, ती तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, ती पास आउट व्हावी लागते, मेरिटमध्ये यावं लागतं, शॉर्टलिस्ट केलं जातं, नंतर तुम्हाला तुमची सीट क्लेम करता येते. साऊंड्स क्रिटिकल किंवा अवघड वाटत असेल, पण असं बिलकुल नाहीये. खूप सिंपल प्रोसेस आहे. सिंपल तुम्हाला एक्झाम अपेअर व्हावं लागतं, मग ती ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन पण एक्झाम असते, हे कॉलेजवर डिपेंड आहे. तर सिंपल त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस शॉर्टलिस्ट होल त्यावेळेस तुम्ही सिंपल फी पे करून जे आहे याचं ऍडमिशन घेऊ शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बेसिसवर जे आहे ऍडमिशन अवेलेबल असतात. तर मित्रांनो, याच्या कालावधीबद्दल आता आपण पाहूया. कालावधी थोड्या डिटेलमध्ये आता पाहणार आहोत. तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 3 वर्षाचा कोर्स आहे. आता हा 3 वर्षाचा कोर्स तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन करावा लागतो. हा डिस्टन्समध्ये अवेलेबल नाहीये, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली कॉलेजला रेग्युलर अटेंडन्स द्यावी लागते. यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर, असे 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. हे 6ही सेमिस्टर महत्वाचे आहेत. तुम्हाला हे 6ही सेमिस्टर पास करावे लागतात कॉलेजमध्ये. मग तुम्हाला हा अभ्यासक्रम शिकवला जातो. आता अभ्यासक्रम कोणता आपण पुढे पाहू, पण हा अभ्यासक्रम शिकवला जातो. जिओलॉजी रिगार्डिंग सगळे सब्जेक्ट शिकवले जातात. थेअरी असतात, प्रॅक्टिकल्स असतात, त्याचबरोबर वायवा असतो. तुम्हाला जे प्रत्येक सेमिस्टर असते ते पास आउट होणे गरजेचे असते. ज्यावेळेस 3 वर्ष होतात म्हणजे 6 सेमिस्टर होतात, हे डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडी जसं की कुठेही जॉब मिळवण्यासाठी, गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी किंवा हायर एज्युकेशन मिळवण्यासाठी यूज करू शकता. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी पाहिला, पद्धत पाहिली, सेमिस्टर आहे. आता प्रत्येक सेमिस्टरमध्ये कोणत्या प्रकारचे सब्जेक्ट शिकवले जातात हे आपण पाहणार आहोत. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला अर्थ सिस्टीम सायन्स, एलिमेंट ऑफ जिओकेमिस्ट्री, मिनरल सायन्स, स्ट्रक्चरल जिओलॉजी, इग्नियस पेट्रोलॉजी, मेटामॉर्मिक पेट्रोलॉजी, फील्ड वर्क, हायड्रोजिओलॉजी, इकॉनॉमिक जिओलॉजी, रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस, इंजिनिअरिंग जिओलॉजी, जिओमॉर्फोलॉजी, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट शिकवले जातात जे जिओलॉजीशी रिगार्डिंग आहेत. तुम्ही सर्व पाहू शकता, प्रत्येक सब्जेक्टमध्ये जिओलॉजी नाव येतं, म्हणून ह्याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट जे आहेत ते मोस्ट ऑफ जिओलॉजीचेच आहेत. ज्यावेळेस तुम्ही हे पूर्ण सब्जेक्ट कराल तर हे तुम्ही 6 सेमिस्टरमध्ये तुम्हाला हे पूर्ण सब्जेक्ट शिकवले जातात. आता प्रत्येक सेमिस्टर वाईज कोणते सब्जेक्ट आहेत ॲक्युरेटली हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर सिंपल
लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून सेमिस्टर वाईज तुम्ही जे पूर्ण अभ्यासक्रम आहे तो रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. आपण सगळं पाहिलं, याचा सिलेबस काय, याचा कालावधी काय, याच्या बरोबर याचे विषय काय काय असू शकतात सर्व. पण आता हा कोर्स ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट कराल तर पुढील संधी काय. तर बघा, सर्वप्रथम गव्हर्नमेंट जॉबच्या ह्याच्याबद्दल बोलूया, चान्सेस बद्दल बोलूया. डिग्री पास आउट केल्यानंतर तुम्ही ज्या आयोगाच्या एक्झाम्स असतात, MPSC, UPSC असेल, SSC असेल किंवा इतर एक्झाम्स असतात, त्या एक्झामसाठी इझिली अपिअर होऊ शकता. ॲज वेल ॲज तुम्ही पुढे MSc करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याचबरोबर जे मास्टर्स असतात, PhD वगैरे, त्याही तुम्ही कोर्सेस करू शकता. तुमचे स्किल जे असतात ते एनहान्स करू शकता आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जॉब करू शकता. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे जॉब्स आहेत, मेनली विद्यार्थी ते चूज करतात कारण ते सध्या खूप सोपं आहे. एक गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी एक्झाम द्यावी लागते, अभ्यास करावा लागतो, त्याचं प्रिपरेशन असतं, पण जॉब मिळवणं ह्या डिग्रीच्या बेसिसवर सोपं आहे. तर प्रायव्हेट सेक्टरला तुम्हाला कोणकोणत्या जॉब्स मिळतात, जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुम्हाला याच्यामध्ये पॅलिएंटोलॉजिस्ट, ज्याचं त्याचबरोबर यांचं काम जे असतं, याच्यामध्ये पॅलिओलॉजिस्ट जे असतात ते फॉसिल्स, तसंच फ्लोरा आणि स्पेसिस जे असतात त्यांचा अभ्यास करतात. तसंच जिओलॉजिस्ट, तसंच पेट्रोलियम जिओलॉजिस्ट, माइन सुपरवायझर्स, हायड्रोजिओलॉजिस्ट, मरीन जिओलॉजिस्ट, अशा प्रकारचे जॉब्स पाहायला मिळतात. हे खूप वेगळे जॉब्स आहेत. रेग्युलर लाईफमध्ये तुम्ही आसपास पाहाल तर कोणी करणार नाही, कारण मरीन लाईफला एक्सप्लोर करणं, त्याचबरोबर मी जे आता सांगितलं जसं मिनरल्स फाइंड आउट करणं, पेट्रोलियम रिसोर्सेस फाइंड आउट करणं, हे जॉब्स असतात त्याच्यामध्ये. यांचं ॲव्हरेज पॅकेज ही खूप छान असतं, जसं 5.5 लाख to 8 लाख. ॲज वेल ॲज तुम्ही हायर स्टडीज करत असाल किंवा तुमच्याकडे स्किल्स असतील, तुमचं टॉकिंग स्किल चांगलं असेल तर हे पॅकेज इन्क्रीज पण होतं. पण ह्याच्या जॉब खूप युनिक प्रकारचे आहेत. आता ह्या जॉब मी जसं आता थोडंसं तुम्हाला नमुन्यासाठी सांगितलं की याच्यामध्ये काम काय असतं, पण जर तुम्हाला जेवढेही मी जॉब सांगितले किंवा इतर जॉब्स तुम्हाला पाहिजे असतील, त्यांचं काम काय, त्यांचं ॲव्हरेज पॅकेज काय मिळू शकतं, तर हे सर्व डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. पहिलीच लिंक आहे, त्याला क्लिक करून सर्व माहिती तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया लास्ट बट नॉट लिस्ट, हा कोर्स का आणि कोणी निवडावा. आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत आलेला असाल आणि तुमचं कन्फ्युजन असेल की हा कोर्स मी केला पाहिजे का, तर बघा, हे सर्व तुमच्या इंटरेस्टवर डिपेंड आहे. जिओलॉजी पूर्णपणे आपल्या क्लायमेट चेंज, आपलं पृथ्वी तलावर जे खडक आहेत, मिनरल्स आहेत, म्हणजे जे पेट्रोलियम रिसोर्सेस असतात, पेट्रोल, फॉसिल फ्युल्स असतात, तर हे काय आहेत, कशा प्रकारे बनतात, त्याचे रिसोर्सेस लिमिटेड आहेत, मग ते कसं वर्क करतं, हे सर्व जर तुम्हाला अभ्यासायला आवडत असेल, तसंच त्याच्यामध्ये मी मरीन लाईफ बद्दल सांगितलं, तिथंही एक्सप्लोरेशनच्या जॉब्स आहेत, ते तुम्हाला आवडत असतील तर नक्की ही डिग्री तुमच्यासाठी आहे. ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जॉब्स आहेत, तिथे तुम्ही अपेअर होऊ शकता किंवा हायर स्टडीजसाठी जाऊ शकता. ही डिग्री थोडी युनिक आहे, थोडी वेगळी आहे, त्यामुळे जर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल सर्वांपासून तर तुम्ही या जे कोर्स आहे त्याला बघू शकता, याची माहिती पाहू शकता. आता याच्यामध्ये जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. या कोर्स बद्दल जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काय प्रश्न असतील किंवा इतर कोर्स बद्दल सुद्धा, तर डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथं आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ॲज वेल ॲज कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कॉमेंट करू शकता, आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ. तसेच आम्हाला फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामवर, तिथंही आम्ही तुमच्यासाठी जे आहे ती गायडन्स वगैरे प्रोव्हाइड करतो. तसेच वेबसाईटला चेक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा अशाच व्हिडिओसाठी. आमची प्लेलिस्ट चेकआउट करायला विसरू नका, तिथेही मी सर्व कोर्स अपलोड करत आहे, करणार आहे, करतही आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.